नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण भगवान शंकराने विष्णूच्या पुत्राचा वध का केला होता ही पौराणिक कथा आज आपण जाणून घेऊया। ती कथा जाणून घेण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। जय गजानन। शिवपुराणानुसार अमृत मंथनाच्या वेळी समुद्रातून बाहेर आलेले अमृत धारण करण्यासाठी देवता आणि राक्षस यांच्यात भयंकर युद्ध झाले। ते थांबवण्यासाठी भगवान विष्णू मोहिनीचं स्वरूप घेत पोहोचले। जेव्हा राक्षसांनी मोहिनीचे असे सुंदर रूप पाहिले तेव्हा ते तिच्यावर मोहून गेले। मोहिनीचे स्वरूप घेतलेल्या भगवान विष्णूने कपट करताना असुरांना अमृत प्राशन करण्यापासून रोखले। यामुळे निराश झालेल्या राक्षसांनी पुन्हा देवाशी युद्ध करण्यास सुरुवात केली। आपला पराभव होतात पाहून राक्षस पाताळाच्या दिशेने गेले। श्री विष्णूने तेथेही त्यांचा पाठलाग केला। जेव्हा भगवान विष्णू राक्षसांच्या मागे पाताळात पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या कैदेत काही अप्सरा आहेत। त्या सर्व शिवभक्त होत्या। भगवान विष्णूने त्याला राक्षसांपासून मुक्त केले। सर्व अप्सरा त्यांच्या अनोख्या रूपावर मोहित झाल्या। अप्सरांनी भगवान शिवची भक्ती केली आणि वरदान म्हणून भगवान विष्णूला आपल्या पती रूपात मागितले। भोलेनाथ यांनी माया रचली आणि भगवान विष्णूला त्यांचा पती बनविला। पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू लग्नानंतर काही दिवस पाताळात थांबले। त्यानंतर अप्सरांनी विष्णूंच्या पुत्रांना जन्म दिला, परंतु या सर्वांमध्ये राक्षसी गुण होते। हळूहळू त्या पुत्रांनी तिन्ही जगाला दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली। सर्व देवता आणि मानव त्रस्त होऊन महादेवाच्या आश्रयाला गेले। देवता आणि मनुष्याच्या विनंतीवरून महादेवांनी वृषभ म्हणजे बैलाचे स्वरूप धारण केले आणि ते पाताळात पोहोचले। यानंतर महादेव भगवान विष्णूच्या सर्व पुत्रांचा एक एक करून संहार केला। अशा प्रकारे शिवजींनी विष्णूच्या राक्षसी पुत्रांच्या दहशतीतून तिन्ही जगाचे रक्षण केले। शिवपुराणातील आख्यायिकेनुसार जेव्हा भगवान विष्णूला वृषभने त्यांच्या पुत्रांचा संहार केल्याची माहिती मिळाली तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले। रागाच्या भरात ते वृषभशी युद्ध करायला पोचले, परंतु दोघेही देव असल्याने या युद्धाचा शेवट होत नव्हता। त्यानंतर अप्सरांनी भगवान विष्णूला आपल्या वरदानातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली। भगवान विष्णू त्यांच्या वास्तविक रूपात येताच त्यांना संपूर्ण घटना लक्षात आली। यानंतर त्यांनी शिवजींना त्यांच्या लोकात जाण्याची आज्ञा मागितली आणि विष्णू लोकाकडे परतले। माऊली भक्तांनो, ही कथा तुम्हाला आवडल्यास लाईक करायला विसरू नका। जय गजानन।